तिकडे मुंबईतील मदनपुरा परिसरात एक इमारत कोसळली। ही इमारत कमकुवत आणि खूप जुनी होती। इथे एक पोस्ट ऑफिस सुद्धा होतं। पोलीस आणि अग्निशमन दल सध्या घटनास्थळी पोहोचलेलं आहे। दरम्यान या दुर्घटनेत आतापर्यंत कोणत्याही जीवितहानीची माहिती मात्र नाहीये। मुंबईतल्या मदनपुरा परिसरातली ही घटना आहे। एक जुनी इमारत जीर्ण जी झाली होती ती कोसळली आहे। सदर इमारत ही ऑलरेडी 6 दिवसापूर्वी व्हॅकंट केलेली होती। माडाने तिला C1 कॅटेगरी डिक्लेअर करून बिल्डिंग डिलॅपिडेटेड असल्याबद्दल लोकांना व्हॅकंट केलं होतं। रात्री इथे एक छोटासा कॉल घडला होता। आमचं अग्निशमन दल इथं आलं होतं। बाजूच्या गल्लीमधला थोडासा पार्ट पडला होता। त्यावेळेसही मेसेज दिला होता सदर बिल्डिंग धोकादायक आहे आणि लोकांना तिथे जाण्यास मज्जाव केला होता। त्याप्रमाणे सकाळी परत आणि बिल्डिंगचा उर्वरित पार्ट होता तो सकाळी कोलॅप्स झालेला आहे। त्यानंतर आता पूर्ण चौकशी केली। आतमध्ये कुणीही नाही असं जागा त्यांचा तो मालक आहे लँडलॉर्ड पोलिसांमार्फत आमची चौकशी चालू आहे। पण जोपर्यंत डेब्रिस आम्ही काढत नाहीये तोपर्यंत आम्ही क्लिअर सांगणार। आमचा तपास चालू आहे। कुणाला मार आहे पेडिशन कुणी जाताना कुणी जखमी झाला की ती आमची पूर्ण चौकशी चालू। नागपाड्याच्या मदनपुरा परिसरामध्ये एक इमारत कोसळलेली आहे। ही इमारत खरं तर त्याचा काही बहुतांश भाग हा काल रात्रीच कोसळला होता, मात्र उर्वरित भाग आज सकाळी कोसळलेला आहे। मदनपुरा परिसरातली ही इमारत आहे आणि ही जी इमारत आहे ती 6 दिवसांपूर्वीच रिकामी करण्यात आली होती, कारण का त्याला C1 कॅटेगरीचा दर्जा देखील दिला आहे आणि धोकादायक असल्याचं देखील सांगितलं होतं। मात्र या इमारतीच्या खाली एक पोस्ट ऑफिस होतं, जे पोस्ट ऑफिस सुरू होतं। पोस्ट ऑफिसमध्ये कर्मचारी काम करत होते। मात्र रात्री ज्या क्षणी कळलं की इमारतीचा काही भाग कोसळला आहे, त्यानंतर पोस्ट ऑफिसचे कर्मचारी देखील इथे सकाळपासून आले नव्हते। मात्र पोस्ट ऑफिस आणि इमारत दोन्ही आपण पाहतोय की इथे कोसळलं आहे आणि पोस्ट ऑफिसचं देखील इथे नुकसान झालं आहे। जरी इथे कोणी राहत नव्हतं, 6 दिवसांपूर्वीच ही इमारत खाली करण्यात आली होती, तरी अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगितलं जातं की जोपर्यंत आम्ही हा संपूर्ण मलबा काढत नाही तोपर्यंत आम्ही अशी कुठलीही माहिती देऊ शकत नाही। कोणालाही इजा जरी झाली नसली तरी देखील आधी संपूर्ण मलबा काढला जाईल आणि त्यानंतर जी काही आधीची माहिती आहे ती पुढे दिली जाईल। हा जो संपूर्ण परिसर आपण पाहतोय मदनपुराचा, ही जी इमारत आहे ती इथल्या इलेक्ट्रिसिटीच्या वायरवर पडली आहे आणि त्यामुळे परिसरातली जी लाईट आहे, वीज आहे, ती देखील खंडित झाली आहे। मात्र आपण इथे पाहतोय की अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस प्रशासन असतील, हे सगळेजण इथे आले आहेत आणि हा मलबा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। स्थानिक आमदार मनोज जामसुदकर देखील इथे पोहोचले आहेत आणि शर्थीचे प्रयत्न, हा जो मलबा आहे तो काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे निश्चितच यापुढे अशी कुठली इमारत पडू नये याची काळजी सगळेजण घेणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।